या 30 सवयी आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतात. म्हणून आपल्या आयुष्यातून या सवयी आजच काढून टाका. नंबर 1, आपल्या क्षमतेपेक्षा कधीच जास्त कर्ज घेऊ नका. नंबर 2, आयुष्याचा जोडीदार निवडताना आधीच त्याच्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊनच त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घ्या. नंबर 3, सोशल मीडियाच्या झगमगते दुनियेपासून दूर राहा. आवश्यकतेपुरताच सोशल मीडियाचा वापर करा. नंबर 4, आपल्या आयुष्यातून आपली जवळची व्यक्ती सोडून गेल्याचा जास्त शोक करू नका. मान्य आहे, त्या व्यक्तीला विसरणे खूप कठीण आहे, परंतु जीवन तर जगावंच लागतं. म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, आळस हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून आळस आपल्या आयुष्यातून काढून टाका. नंबर 6, चुकीची संगत. संगतीनेच माणूस घडत असतो. जशी संगत तशी रंगत असते. म्हणून संगत नेहमी चांगल्याचीच धरावी. वाईटाची संगत माणसाला नेहमी अधोगतीकडेच नेते. नंबर 7, आपल्या कमाईपेक्षा कधी जास्त खर्च करू नका. फक्त दुसऱ्याला देखावा करण्यासाठी जास्त खर्च करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. अंथरूण पाहूनच पाय पसरावेत. म्हणून जेवढी आपली कमाई आहे त्यातून कधीच जास्त पैसे खर्च करू नका. त्यापेक्षा आपला खर्च कमीच असावा. नंबर 8, वेळ ही कधीच कोणासाठी थांबून राहत नाही. त्यामुळे आपल्या करिअरवर, कामावर फोकस करा. कारण संकटामध्ये कोणीच आपल्या मदतीला धावून येत नाही. त्यामुळे शक्य असेल तितकी सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करा. संकटाच्या वेळी तुम्ही केलेली सेव्हिंग तुमच्या कामी येईल. तुमचे कितीही नातेवाईक किंवा जवळचे असू द्या, कोणीही कामाला येत नाही. लोक फक्त बोलण्यापुरतीच असतात. आपली सेव्हिंग किंवा साठवून ठेवलेला पैसा हा आपल्या संकटाच्या वेळी आपल्या कामात येऊ शकतो. नंबर 9, व्यसन. व्यसन कोणतेही असू द्या, ते दारू, तंबाखू, सिगारेटचे असो किंवा प्रेमाचे. व्यसन माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनवत असते. तसेच व्यसनामुळे भले भले सुखी संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे आयुष्यामध्ये कोणतेही व्यसन करू नका. नंबर 10, राग. राग हा क्षणाचा असतो, परंतु भले भले सुखी संसार मोडून टाकण्याची ताकद रागामध्ये असते. आपला क्षणाचा राग आपलं खूप नुकसान करून जातो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवा. ज्या वेळेस तुम्हाला राग येत असेल त्यावेळेस शांत राहण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्या ठिकाणाहून निघून जा, जेणेकरून तुमचा राग शांत होईल. क्रोध आणि राग शांत झाल्यावर कळते की आपलं किती नुकसान झाले आहे. आपला हाच राग आपल्या नात्यांमध्ये मोठा दुरावा आणतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याचे 2 शब्द ऐकून घेतल्याने माणूस कधीच लहान किंवा मोठा होत नाही. उलट यामुळे आपल्या नात्यांमध्ये आलेला दुरावा कमी होतो. आपल्यामध्ये प्रेम वाढते. नंबर 11, एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जास्त महत्त्व देऊ नका. जर आपण एखाद्याला खूप महत्त्व देत गेलो आणि आपण त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही किंवा जगू शकत नाही, असं ज्या वेळेस समोरच्या स्वार्थी व्यक्तीला कळतं, त्यावेळेस तो मात्र आपला गैरवापर करतो. म्हणून आपल्या आयुष्यात एखाद्याला फक्त गरजेपुरतेच महत्त्व द्या. तेव्हाच लोक आपली इज्जत करतात आणि आपल्याला मान सन्मान देतात. नंबर 12, जिथे आपल्याला किंमत नाही किंवा बोलावलेलं नाही तिथे कधीही जायचे नाही. कितीही जवळचे मित्र किंवा नातेवाईक असले तरी देखील आपल्याला बोलावलेले नाही त्या ठिकाणी जायचे नाही. नंबर 13, जे आपल्याला आवडत नाही ते करायचे नाही. फक्त दुसऱ्यांची मनं जपण्यासाठी स्वतःचं अस्तित्व खराब करू नका. आपल्याला देखील काहीतरी अस्तित्व आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाला जे आवडतं तेच करा. इतर कोणाचाही विचार करू नका. स्वतःची बुद्धीला जे पटतं तेच करावं. नंबर 14, सगळ्यांनाच हो म्हणणे बंद करा. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणू नका. समोरच्याला राग येत असेल तर तो फक्त 2 मिनिटापुरताच असतो, परंतु हो म्हणून प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी उपस्थित राहू नका. यामुळे लोक आपली इज्जत कमी करतात, आपले महत्त्व राहत नाही. नंबर 15, कोणालाही पैसे उसने देऊ नका, खास करून आपल्या जवळच्या माणसांना. कारण आपण दुसऱ्याची मदत करतो, दुसऱ्याची अडचण सोडवतो, परंतु ज्या वेळेस आपले पैसे परत घ्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र
लोक आपले नातेसंबंध खराब करायला देखील विचार करत नाहीत. त्यामुळे कोणाला कितीही अडचण आली तरी देखील शक्यतो पैशांचा व्यवहार करू नये. दुरूनच सलाम अशी आपली सवय ठेवावी. पैसे न दिल्यामुळे कदाचित समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो, परंतु पैसे देऊन वाईट होण्यापेक्षा न देऊन वाईट झालेले केव्हाही चांगले असते. नंबर 16, कोणालाही जामीन राहू नका. आधीचा काळ खूप वेगळा होता. आधी लोकांना माणुसकी होती, त्यामुळे जामीन राहण्यासाठी विचार करावा लागत नव्हता. परंतु आता जग बदललेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना 10 वेळेस विचार करावा लागतो. आता लोकांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. चोराच्या उलट्या बोंबा अशी आत्ताची परिस्थिती आहे. आपण समोरच्याची मदत कितीही करा, परंतु समोरचा वेळ आल्यावर सर्व विसरून जातो. त्यामुळे दुरूनच नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवा. जास्त कोणाच्याही जवळ जाऊ नका. नंबर 17, एखाद्याशी खूप घट्ट मैत्री करू नका. मैत्री करणे चांगले आहे, परंतु अगदी खाण्यापिण्यापासून तर प्रत्येक गोष्ट शेअर करण्यापर्यंत घट्ट मैत्री नसावी. यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातल्या आपल्या उणिवा माहीत होत जातात आणि वेळ आल्यावर तो व्यक्ती आपल्याला मानसिकरित्या ब्लॅकमेल करू शकतो. म्हणून मैत्री कितीही करा, परंतु आपल्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी इतरांशी शेअर करताना विचार करूनच करा. मैत्री नेहमी पायरीच्या खालीच असावी, तेच चांगले असते. नंबर 18, कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करू नका. बऱ्याच जणांना सवय असते आपल्या स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात झाकून पाहण्याची, परंतु यामुळे आपलं व्यक्तिमत्व खराब होतं. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या घरात काय चालू आहे त्यावर आपली एनर्जी आणि वेळ खर्च करावा. जेव्हा समोरचा व्यक्ती स्वतः येऊन त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत कोणाच्याही आयुष्यात उगीचच ढवळाढवळ करू नये. नंबर 19, स्वावलंबी बना. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वतःचे काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असे वाटते की माझी वडिलोपार्जित खूप प्रॉपर्टी आहे, मला काय करायची गरज आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. एकदाचे आईवडिलांचे छत्र आपल्या डोक्यावरून हरपले तेव्हा आपल्याला जाणीव होते स्वावलंबी बनण्याची. म्हणून स्वतःची काहीतरी वेगळी ओळख निर्माण करावी, ज्यामुळे आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जगता यावं. खास करून गृहिणींनी प्रत्येक वस्तू घेण्यासाठी पतीजवळ हात पुढे करण्यापेक्षा स्वतः एवढं तरी कमवावं, जेणेकरून आपण आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकू. आयुष्यात कोणता दिवस कशा येईल काहीही सांगता येत नाही. नशिबाने जर आपल्या आयुष्याच्या वळणावर एकटे आयुष्य काढावे लागले, त्यावेळेस आपल्याला स्वावलंबी होण्याचा खूप फायदा होतो. नंबर 20, आयुष्यातले कोणतेही निर्णय घेण्याअगोदर 10 वेळेस विचार करावा. त्या गोष्टीचे चांगले वाईट परिणाम काय होतील याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. घाईमध्ये घेतलेला कोणताही निर्णय नेहमी चुकीचाच ठरतो. नंबर 21, आपल्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाजवळ सांगत जाऊ नका. लोक रडून रडून ऐकतात, परंतु दुसरीकडे हसून हसून सांगतात. म्हणून आपल्या वैयक्तिक गोष्टी किंवा प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याजवळ आसरा शोधू नका. या कलियुगामध्ये तुम्हाला कुठेच आसरा मिळणार नाही. उलट आपल्या आयुष्यात काय चालू आहे याचा उगीचच सगळीकडे बाऊ होत जातो. नंबर 22, आपल्याला किती पगार आहे किंवा आपल्याजवळ किती पैसा, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, हे कधीच दुसऱ्याला सांगत जाऊ नका. नंबर 23, आपल्या मनातल्या भावनांना दाबून ठेवू नका. काही दुःख असेल, प्रॉब्लेम असतील तर अगदी आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करा. खास करून पुरुषांच्या किंवा मुलांच्या बाबतीत तुम्ही जर स्वतःच्या भावनांना बाटलीमध्ये बंद करत गेलात तर खूप वाईट परिस्थिती आल्यानंतर आपल्या भावना उफाणून बाहेर येतात. म्हणून स्वतःचं मन मोकळं करायला अजिबात लाज बाळगू नका. नंबर 24, आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणताही शब्द तोंडातून काढताना विचारपूर्वकच काढावा. आनंदात दिलेले आश्वासन आणि रागामध्ये घेतलेला निर्णय केव्हाही माणसासाठी अतिशय घातक ठरतात. नंबर 25, पैसे कमावण्यासाठी कधीही शॉर्टकट शोधू नका. योग्य मार्गाने आणि मेहनत घेऊन जिद्दीने पैसे कमवा किंवा यश मिळवा. शॉर्टकटने मिळवलेला पैसा माणसाला तात्पुरतं समाधान देतो,
आणि कष्टाने जिद्दीने योग्य मार्गाने कमावलेला पैसा आयुष्यभर माणसाला सुख आणि समाधान देतो, तसेच पुरतो. नंबर 26, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नका. अतिलोभ वाईट असतो, म्हणून थोडक्यातच प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका. नंबर 27, विवाहबाह्य संबंध ठेवू नका. विवाहबाह्य किंवा अनैतिक संबंधांमुळे आपल्या सुखी संसाराची केव्हा रांगोळी होते हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ राहा. विवाहबाह्य संबंधांमुळे आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करू नका. बाहेरचा व्यक्ती केव्हा तुम्हाला धोका देऊन जाईल याचा काहीही भरोसा नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांच्या नादात न पडलेलंच केव्हाही बरे असते. नंबर 28, नेहमी कोणाच्या तरी धाकात जीवन जगू नका. तुम्हाला देखील स्वतंत्र स्वतःच्या मनाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या धाकाखाली जीवन जगून स्वतःचं आयुष्य कमी करू नका. तुमच्या मनाने तुमचं आयुष्य सुंदर बनवा. वरील उपयुक्त आणि महत्त्वाचे माझे प्रेरणादायी विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आधीपासून तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.